नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। टिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। नेत्रा ही कानिटकरांच्या घरामध्ये तिचं सामान घेऊन येते, पण नाही नेत्राची गरज करायला जाते तेव्हा नेत्रा म्हणते मी सुद्धा या घराचा एक भाग आहे। आता तर मानसी वहिनी आणि माझं तर रक्ताचंच नातं जोडलं गेलेलं आहे, त्या तर मला आता मोठी बहीणच मानतील असं ती सांगू लागते। तेव्हा माई म्हणत असतात तुला काही लागलं तर मला सांग। त्यावर नेत्रा माईंसोबत नाटकं करत असते। या घरामध्ये आल्यावर माझ्या आयुष्यातलं रिकामेपण दूर झालेलं आहे, या ना त्या कारणाने मी ह्या घरासोबत जोडले गेले। मी खूप नशीबवान आहे आणि मानसी वहिनींना बरं वाटण्यासाठी मी काहीही करेल, प्लीज तुम्ही खचून जाऊ नका असं म्हणत ती माईंना मिठी मारत असते। तर आता अप्पूला नेत्राचे मागचे शब्द सगळे आठवत असतात की ती शशांकच्या रूममध्ये गेलेली असते आणि अप्पूला कानिटकर वाड्याच्या बाहेर काढणार असते। अप्पूला हे सगळं आठवतं आणि अप्पू तिथून लगेचच निघून जाते। शशांक सुद्धा अप्पूच्या मागे जातो, तरी इकडे माई आणि पण्णा ही नेत्राची मदत करत असतात। इकडे अप्पूला खूप अस्वस्थ वाटत असतं आणि ती ओसरीत येऊन बसते। शशांक हा अप्पूकडे येतो आणि घरचे एवढे नेत्राला का डोक्यावर बसवतायत असं म्हणत असतो। त्यावर अप्पू शशांकला म्हणू लागते की तिने आपली मदत केली आहे। त्यावर शशांक म्हणतो तिच्या आपल्यावर उपकार आहेत, पण यावेळेला मात्र ती वेगळाच हेतू धरून घरामध्ये शिरलेली असते असं तो अप्पूला सांगू लागतो। त्यावर शशांक अप्पूला म्हणत असतो ती अशी का वागते, माझ्या मनातली शंका तर खरी होणार नाही ना। त्यावेळेला अप्पू शशांकला म्हणत असते तू अति विचार करतोय, आता ह्या वेळेला आपण मानसी वहिनी आणि बाळाचा विचार करायला हवा आणि दादा काकाने नेत्राताईला इथे बोलवले, त्यामुळे आपण त्यांच्या मताचा रिस्पेक्ट करायला हवा। ती आपल्या घरामध्ये पाहुणे आहे आणि पाहुण्यांची काळजी घेणं म्हणजे कानिटकरांची रीतच आहे ना। तू एवढा विचार करू नकोस असं शशांकला समजवते आणि अप्पू तिथून निघून जाते। अप्पू ही रूम मध्ये आलेली असते, त्यावेळेला तिला शशांक बरोबर केलेल्या कॉन्ट्रॅक्टचा पेपर सापडतो। त्यावेळेला तो पेपर वाचून अप्पू मनाशी म्हणत असते मी काय हा बालिशपणा करून बसलीये, मी इतकं चांगलं कुटुंब सोडून कसं जाऊ शकते, माझा इथून पायीच निघणार नाही असा विचार करत असते। तितक्यातच शशांक देखील फोनवर बोलत रूम मध्ये आलेला असतो। शशांकला पाहताच अप्पू तो घाईने कागद लपवते। शशांक हा अप्पूला म्हणत असतो तू आता काय लपवलंस आणि तू जे काही लपवलं आहेस ते मी पाहिलेलं आहे। त्यावर अप्पू ही शशांकला अडवत म्हणत असते काही नाही रे, मी उशा ठेवत होते। परंतु शशांक हा त्या उशी मागील कागद पाहतो आणि मनाशी म्हणत असतो की मला माहित आहे तुला इथून जायची घाई झालेली आहे, पण तू मला सोडून कुठेही जाऊ नकोस असंच मला वाटतंय, पण हे सगळं सांगण्याची माझ्यामध्ये हिम्मतच नाहीये असा विचार करत असतो। अप्पू देखील इकडे असा विचार करत असते मला इथून खडूस कुठेही जायचं नाही, पण तू मला थांब असं म्हणतच नाहीयेस। त्यावेळेला शशांक हा अप्पू जवळ येतो आणि मानसी वहिनी पूर्णपणे बऱ्या झाल्याशिवाय तू कुठेही जायचं नाही असं अप्पूला सांगू लागतो। त्यावर अप्पू शशांकला म्हणत असते हो मानसी वहिनी बऱ्या होईपर्यंत मला थांबावंच लागेल आणि आपण बाळाला तर कुठे नीट भेटलोय असं शशांकला म्हणत असते। तरी इकडे कुकी हा शशांकला फोन करतो आणि शशांकला म्हणत असतो एक बॅड न्यूज आहे। त्यावर शशांक हा घाबरतच म्हणत असतो बाळ ठीक आहे ना। त्यावर कुकी म्हणत असतो बाळ ठीक आहे आणि घाबरतच म्हणतो मानसी ही कोमामध्ये गेली आहे असं सांगतो। ते ऐकून शशांक हा पूर्णपणे हादरून जातो। मानसीच्या प्लेटलेट ह्या खूप कमी झालेल्या असतात आणि ती डॉक्टरांच्या कुठल्याच ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत नसते आणि 2 युनिट ब्लड दिल्यामुळे कसाबसा तिचा जीव वाचलेला आहे। कुकी हा शशांकला म्हणत असतो तू घरामध्ये कोणालाच हे सांगू नकोस, रात्रभर कोणच झोपणार नाही आणि सगळे इकडे यायला निघतील, डॉक्टरांनी असं सांगितलं आहे, गर्दी करू नका आणि आपण आता सकाळपर्यंत वाट बघूयात। मानसी पुन्हा शुद्धीवर येईल आणि मी घरी आल्यावर सगळ्यांना सांगेनच असं शशांकला समजवतो। तरी इकडे अप्पू शशांकला कुकी काय म्हणाला आहे असं सांग ना असं विचारू लागते।
त्यावर शशांक हा रडवेल्या आवाजातच मानसी वहिनी कोमामध्ये गेली आहे असं अप्पूला सांगू लागतो। त्यावर अप्पू ही अवाक होऊन खूप रडू लागते आणि तिला खूप मोठा धक्काच बसतो। त्यावर अप्पू शशांकला म्हणत असते, हे काय होऊन सगळं बसलेलं आहे, आता आपण काय करायचं? बाळाला तर आईची खूप गरज असते आणि बाळ तर आईशिवाय जगणं खूप अवघड असतं असं सांगू लागते। त्यावर शशांक म्हणतो, आपण सगळे प्रयत्न केले आहेत ना? तर अप्पू ही खूप बेचैन झालेली असते आणि ती शशांकला म्हणत असते, मला आत्ताच्या आत्ता मानसी वहिनीकडे घेऊन चल आणि तू येणार नसशील ना तर मी एकटी जाते, काय करायचं आहे ते बोल। त्यावर शशांक अप्पूला म्हणत असतो, ही गोष्ट घरामध्ये कोणालाच कळून देऊ नकोस, आपण गुपचूप जाऊ आणि गुपचूप येऊ। अप्पू लगेचच चेंज करण्यासाठी जाते तर इकडे शशांकला खूप टेन्शन आलेलं असतं। तर दुसऱ्या दिवशी सुहा आणि अमेय हे हॉस्पिटलला जायला निघतात तर माई त्यांच्याकडे डबा देते आणि माई म्हणू लागतात, तू जरा वेळ मानसी शेजारी बस, इथली काळजी करू नकोस, मी आणि पण्णा सगळं घर सांभाळू असं सुहाला सांगू लागतात। त्यावर सुहा होकार देते आणि तिथून निघणार तेवढ्यातच पुढून नेत्रा येते। नेत्रा ही खूप खुश झालेली असते आणि तिने बाळासाठी खेळणी आणि बाळासाठी स्वागताची तयारी केलेली असते। सर्वजण गप्प होतात तर नेत्रा हसतच, नवीन पाहुण्याचं आपल्या घरामध्ये स्वागत छान व्हायला हवं ना, मानसी वहिनी पहिल्यांदाच बाळाला घेऊन या घरामध्ये येतील तेव्हा त्यांचं स्वागत छान व्हायला हवं ना असं माईंना सांगू लागते। माई ह्यावर मान डोलवतात तर नेत्रा म्हणत असते, मी आता घर कसं सजवते ते तुम्ही बघालच, तुम्ही फक्त मानसी वहिनींची काळजी घ्या असं म्हणते आणि नेत्रा तिथून निघून जाते आणि अतिउत्साहाने सगळं नेत्रा ते साहित्य लावायला घेते। त्यावर सुहा म्हणू लागते, हे सर्व करण्याची काहीही गरज नाहीये, आम्ही सगळं घरच्या घरी करू असं ती नेत्राला सांगू लागते। त्यावर नेत्रा म्हणू लागते, मी केलं तर काय झालं आणि काय बिघडलं, मला माहित आहे तुमच्या सगळ्यांची मनस्थिती चांगली नाहीये, पण एकदा बाळ घरामध्ये आले ना की सगळ्यांचेच मूड छान होतील आणि या फॅमिलीला मी माझीच फॅमिली मानते, मग माझ्या फॅमिलीसाठी एवढं केलं तर त्यात काय बिघडलं असं सुहाला म्हणत असते। त्यावर सुहा म्हणते, नेत्रा खरंच तू बाळासाठी काहीतरी करते हे खरंच खूप चांगली गोष्ट आहे, पण एवढे पैसे खर्च करणं आम्हाला पटत नाही, पण खरंच तुला बाळासाठी काहीतरी करायचं असेल ना तर त्या छोट्या बाळावर प्रेम कर आणि त्याला अधूनमधून भेटायला येत जा। त्यावर सुहा नेत्राला म्हणू लागते, तू आधीच मानसीला ब्लड देऊन आमच्यावर खूप उपकार केलेले आहेत, हा असा खर्च करून आम्हाला पुन्हा ऋणामध्ये टाकू नको असं समजवत असते। तर तितक्यातच सारिका आत्या ह्या घरी येतात आणि सारिका आत्या माईंना म्हणत असतात, मला मानसीला भेटायचं आहे आणि मला कळालं की मानसी ही ऍडमिट आहे आणि मी हॉस्पिटलमध्ये गेली होती पण मला मानसीला भेटून देत नाही, त्यामुळेच मी घरी आलेली आहे असं माईंना सांगू लागतात। तितक्यातच आत्यांचं लक्ष नेत्राकडे जातं। नेत्रा तू इथे कशी म्हणून विचारत असतात तेव्हा सुहा, आमच्या मानसीला रक्ताची खूप गरज होती आणि आमच्या मानसीचं आणि तुमच्या नेत्राचं ब्लड ग्रुप एकसारखा होता म्हणून नेत्राने ब्लड डोनेट केलं आहे असं सांगू लागते। ते ऐकून आत्या ह्या खूपच भावुक होतात आणि प्रेमाने नेत्राकडे येऊन, बाळा तू किती छान काम केलंस आणि तू कोणत्या का निमित्ताने होईना अप्पूच्या कुटुंबियांसाठी आणि कानिटकरांसाठी तू कामी आलीस असं नेत्राला म्हणू लागते। त्यावर नेत्रा म्हणत असते, आई मी काही मोठं काम केलेलं नाहीये, दुसऱ्याला मदत करणं हे कर्तव्यच असतं ना असं म्हणत असते। तर आत्या तामाईंना दादांबद्दल विचारत असतात तेव्हा अमेय दादांना बोलवण्यासाठी जातो तर आत्या ही अप्पूची चौकशी करत असतात। तेव्हा सुहा म्हणू लागते, 2 दिवस झाले आहे, खूप दगदग झाली आहे, झोपली असेल असं सांगू लागते। त्यावर आत्या म्हणत असतात, असू देत, आराम करू देत तिला। तितक्यातच दादा खाली येतात आणि आत्यांना म्हणत असतात की आपण बसूयात आणि पण्णाला म्हणत असतात अपूर्वाला बोलावून आण। तेव्हा पण्णाही अप्पूच्या रूम मध्ये जाते आणि काही वेळाने पण्णाही खाली येते आणि माईंना कानामध्ये काहीतरी सांगायला जाते। तेव्हा दादा पुन्हा म्हणतात, अप्पू कुठे आहे म्हणून विचारतात। त्यावर पण्णा म्हणत असते, ती रूम मध्ये नाहीये, कदाचित हॉस्पिटलला गेली आहे म्हणून सांगते। त्यावर सारिका त्या म्हणत असतात, मानसीबद्दल मला समजल्यावर माझा धीरच खचला, हे कसं घडलं म्हणून विचारू लागतात। त्यावर सुहा म्हणू लागते, याचा विचार करण्यात काहीच अर्थ नाहीये, मानसीचा तोल गेला असं खोटं सांगू लागते। त्यावर पण्णा
अवेळी बाळंतपणामुळे मानसीला खूप त्रास झाला असं सांगू लागते। त्यावर दादा म्हणत असतात, आमची मानसी खूपच गुणी मुलगी आहे, तिने सगळ्यांनाच खूप जीव लावलेला आहे, तिच्या बाबतीत असं घडायला नको होतं असं आत्यांना सांगत असतात। त्यावर आत्या म्हणू लागतात, मानसी खरंच खूप धीराची आहे आणि गुणाची सुद्धा, ती लवकरच सुखरूप घरी येईल असं दादांना सांगू लागतात। तर दादा आत्यांना म्हणत असतात, नेत्राने खूप आमची मदत केलेली आहे। ते ऐकून आत्या म्हणते की मला हो कळलं, आणि दादांना म्हणू लागतात, माझी एक विनंती आहे, जे काही मनामध्ये आहे ते स्पष्टपणे बोला असं सांगू लागतात। त्यावर सारिका आत्या म्हणत असतात की माझी नेत्रा काही दिवस इथे राहिली तर तुम्हाला चालेल ना। आता इथे सर्वजण गप्पच होतात। तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, कुकी हा घरी येतो आणि मानसी कोमामध्ये गेली आहे हे सर्वांना सांगतो, आणि हे ऐकल्यावर सर्वांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो। अमेय हा खूप रडू लागतो आणि अमेयच्या पुढे माई येतात आणि रागाने त्याच्या एक कानाखाली वाजवतात आणि त्याची कॉलर पकडतात। तू हे काय केलंस, आणि त्या दिवशी दारू पिऊन तमाशा केला नसतास ना तर मानसीवर ही वेळ आलीच नसती, म्हणून सांगू लागतात। हे ऐकून दादांना खूप मोठा धक्का बसतो। असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा।